या वेळेस पीक काही ठीक नाही आलं रे भाऊ. वाटलं होत खर्च कमी होईल, पण उलट नुकसान झाला. कुठलं बियाणं लावलं होतंस? तो HT-वाल 5G बियाणं घेतलं होतं, म्हणाले होते की तणाची टेन्शन राहणार नाही. हीच तर सगळ्यात मोठी चूक आहे भाऊ. आज कापसाच्या शेतीत एक मोठा धोका वेगाने पसरतोय. अवैध HT कापूस बियाण. खूप शेतकरी असं समजून ते घेत आहेत की तर नियंत्रण सोपं होईल, मजुरी कमी लागेल आणि खर्चही कमी होईल. पण खरी परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. अनेक शेतांमध्ये बियाणं उगवतच नाही. झाडावर कापसाचे बोंड तयार होणं थांबतं आणि तणनाशक टाकल्यावर पिकं जळण्याच्या घटना घडतायत. म्हणजे पूर्ण हंगाम धोक्यात जातो. पहा, हे फक्त तुझ्याबरोबर झालेलं नाही. अनेक शेतकरी अवैध HT कापूस बियाण्यामुळे नाराज आहेत. ये 5G बहुत गलत लगा बैठे हैं, जिसको कोई भी किसान भाई ना लगाए। इसमें बोलते हैं कि आती नहीं, इसमें भी सब गुलाबी लिली भी आती है। ये तेंदुअन में देख रहे हैं, ये रही। तो उसमें अल्टर है, 2 क्विंटल कम पकता है 5G। मैं कि सब जो यही समझो कि कोई भी अपन साल भर की मेहनत पानी में जा रही है। मी या वर्षी 50 पॉकेट कपाशीचे लावले होते. त्यामध्ये मी जे 10 पॉकेट लावले होते ते गुजरात बीटी 5G म्हणून होते. तर मी ते लावले होते. तर हे बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा किती बारीक बोंड आहे आणि बोंडाळी पण बघू शकता तुम्ही. कारण की बोंडाळी मला सांगत होती की बोंडाळी येणार नाही म्हणे, पण आहे त्याच्यामध्ये बोंडाळी बघू शकता तुम्ही. हे बघा बोंडाळी पण आहे आणि हे बघा कापूस काढायला पण हे बघा एकदम बरोबर नाही निघत इथे बघू शकता तुम्ही. हे बघा आणि जे बोंड आहे ना ते पण एकदम बारीक आहे. बघा साईज बघू शकता तुम्ही. बघा एकदम बारीक आहे आणि एकदम पातळ कैरी आहे बघू शकता तुम्ही. अनेक शेतकऱ्यांना तर प्रति एकर 4-5 क्विंटल पर्यंत कमी उत्पादन मिळालं आहे. महाग बियाणं, जास्त खर्च आणि शेवटी थेट नुकसान. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, HT कापूस अजून भारतात मान्यता प्राप्त नाही. त्याचा वापर बेकायदेशीर आहे. मला वाटलं शॉर्टकट आहे, पण चूक झाली. 3 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. उच्च गुणवत्तेचं प्रमाणित बियाणं निवडा. तर नियंत्रणासाठी उगवण पूर्व मध्ये पेंडिमेथलिन आणि उगवण नंतर मध्ये हिटवीड आणि एजिल सारखी तणनाशके वापरा. चांगल्या पीक व्यवस्थापनासाठी योग्य अवस्थेत PGR चा वापर करा, ज्यामुळे कॅनोपी मॅनेजमेंट सुधारतं आणि उत्पादन वाढतं. कायदेशीर बियाणं घ्या, वैज्ञानिक पद्धत वापरा. अवैध बियाणं वापराल तर नुकसान ठरलेलंच आहे. योग्य बियाण्यात सुरक्षित शेती आणि खरा फायदा आहे.